मित्रांनो, निफ्टी 50 जेवढा पडला नाही तेवढा आज पोर्टफोलिओ त्याच्यापेक्षा जास्त पडलेला आहे. म्हणजे मागच्या 4-5 दिवसामध्ये फक्त एखादा दिवस जर सोडला तर आपला पोर्टफोलिओ हा सतत रेडमध्ये बंद होत आहे. मोठी घसरण ह्या महिन्यामध्ये आपण पूर्ण बाजारामध्ये पाहत आहोत. इथं बघू शकता आजही सेन्सेक्समध्ये 662 अंकाची घसरण नाही, 0.83%, परंतु 0.83% जास्त आपला पोर्टफोलिओ पडलेला आहे. निफ्टी 50 218 अंकांनी पडलेला आहे. निफ्टी बँक 743 अंकांनी पडला आहे, 1.44%. निफ्टी मिड कॅप हा जवळपास 2% पडला आहे, 1071 अंकाची घसरण निफ्टी मिड कॅप 100मध्ये झालेली आहे. त्याचबरोबर स्मॉल कॅप जर पाहिलं तर निफ्टी स्मॉल कॅप 100 हा 2%च्या वर पडलेला आहे, 2.20%, 401 अंकाची घसरण निफ्टी स्मॉल कॅपमध्ये झालेली आहे. एक आहे की सुरुवातीला जेवढा पडला नंतर साईडवेज झालेला आहे, म्हणजे सतत अशी घसरण न होता नंतर हा स्मॉल कॅप साईडवेज झालेला आहे. उद्या म्हणजे सोमवारी बघू मार्केट काय होतंय. तर आजच्या मार्केटबद्दल काय मत आहे आपण बघू शकता. इथं जर पाहिलं तर वर्षापासून जे मार्केट आहे म्हणजे जानेवारीपासून 17% अजूनही निफ्टी 50 प्लस आहे. एका आठवड्यामध्ये 6.45% मायनस आहे. एका महिन्यामध्ये 7.80% मायनस आहे. 3 महिन्यामध्ये निफ्टी 50 हा 4.42% मायनस आहे. आणि 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष ह्याच्यामध्ये प्लस आहे. मी ह्याच्यासाठी हे दाखवत आहे की थोड्या काळासाठी आपल्याला मार्केट मायनस दिसू शकते, परंतु दीर्घकाळामध्ये मार्केट हे वर राहणार आहे. त्यामुळं दीर्घकाळ गुंतवणूक करा, मार्केट आपल्याला निश्चित पैसा बनवून देईल. फक्त एवढ्यासाठी मी हा तुम्हाला इथं चार्ट दाखवलेला आहे. निफ्टी 50चा आज ब्रेकडाऊन झालेला आहे क्लिअर. आपण ही लाईन जी ओढली होती ह्या लाईनचं सरळ इथं ब्रेकडाऊन एका झटक्यात निफ्टी 50नं केलेलं आहे. 2 दिवस लाईनजवळ निफ्टी 50 ट्रेड करत होता, परंतु आज सरळ ब्रेकडाऊन झालं आहे. 200लाही सपोर्ट घेतला नाही, 200च्या खाली तो आलेला आहे 24,180. तर आता निफ्टी 24,000च्या आसपास येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे अजून थोडा निफ्टी खाली येऊ शकतो. 24,000ला जर सपोर्ट घेतला नाही तर तिथून अजून मोठी घसरण निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. तर ही तयारी आपण ठेवली पाहिजे. सेन्सेक्स 663 अंकांनी घसरला. निफ्टी 24,200च्या खाली बंद झालेला आहे. FMCG समभागांनी चांगली कामगिरी केलेली आहे. बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला आणि सेन्सेक्स निफ्टी सलग 5व्या दिवशी घसरलेला आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात जोरदार विक्री झाली. आज स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे दोन्ही आज जास्त पडलेले आहेत. PSU धातू ऊर्जा समभागामध्ये विक्री झाली, तर बँकिंग वाहन निर्देशांक घसरणीवर बंद झाले. FMCG फार्मा निर्देशांक वाढीने बंद झालेले आहेत. आज बाजारात प्रचंड शुकशुकाट होता. कालपर्यंत बाजाराची वाढ पाहून वाह म्हणणारे लोक आता आहा म्हणत आहेत. गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गेल्या 1 महिन्याच्या घसरणीत गुंतवणूकदाराचे लाखो कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. CNBC आवाजचे यतीन मोटा यांनी गेल्या 1 महिन्यात मार्केटला मिळालेल्या खोल जखमा स्पष्ट करताना सांगितले की गेल्या 1 महिन्यात बाजारात मोठी विक्री झाली आहे. निवडक मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर काही 50% घसरले आहेत. संरक्षण निर्देशांक शिखराहून 26% खाली आलेला आहे. निफ्टी मिड कॅप 100मधील जवळपास 15 समभागांनी फक्त सकारात्मक परतावा दिला आहे. म्हणजे चांगला परतावा फक्त 15 समभागांनी दिला 100 पैकी. बाजारात तुफान विक्री आहे. 27 सप्टेंबरपासून घसरणीनंतरची स्थिती पाहिली तर सेन्सेक्स 6,500 अंकांनी खाली आलेला आहे सेन्सेक्स, आणि निफ्टी 2,100 अंकांनी खाली आलेला आहे. एका महिन्यात गुंतवणूकदाराचे 40 लाख कोटी रुपयाचे म्हणजे मागच्या 27 तारखेपासून आतापर्यंतचे 40 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. 27 सप्टेंबर रोजी BSE मार्केट कॅप 4.77 लाख कोटी रुपये होते. आज ते 4.37 लाख कोटी रुपये आहे. या कालावधीत निफ्टी त्याच्या शिखरावरून 8%, सेन्सेक्स 8%, म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही 8% पडलेले आहेत. बँक निफ्टी 7% पडलेली आहे. मिड कॅप निर्देशांक 9% पडलेला आहे. स्मॉल कॅप 100 हा निर्देशांक 8% पडलेला आहे त्याच्या ऑल टाईम हायवरून. गेल्या 1 महिन्यात ऑटो इंडेक्स शिखरावरून 14% पडलेला आहे. कॅपिटल गुड्स 13.5%, FMCG 11%, फायनान्स 6%, IT 3% पडलेला आहे. फार्मा 5% पडलेला आहे. मेटल 5% घसरलेला आहे. आणि टोटल निर्देशांक जो आहे तो 2.5% पडलेला आहे. ऑटो इंडेक्सचा निर्देशांक जो आहे तो 2.5% पडलेला आहे.
जुलै 2024 पासून संरक्षण साठ्यातील घट पाहिल्यास कोचिन शिपयार्ड 40% पडलेला आहे. म्हणजे हे जे आपण डिफेन्स सेक्टरमध्ये जे गुंतवणूक करत होतो ते शेअर जास्त पळालेत म्हणून गुंतवणूक करत होतो, आता त्याचा फटका त्या धावत्या शेअरमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना बसलेला आहे. बघू शकता कोचिन शिपयार्ड 40% पडलेला आहे. तर कधीही धावत्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची नाही, आपण वारंवार ते सांगत आलेलो आहोत. गार्डन रिच 36% पडलेला आहे. भारत डायनामिक्स 33% पडलेला आहे. माझगाव डॉक 25% पडलेला आहे आणि HCL 20% पडलेला आहे. म्हणजे संरक्षण क्षेत्रातील हे शेअर जास्त पडलेले पाहायला मिळतात. निफ्टी 50मध्ये विक्रीचे वर्चस्व पाहिलं तर जर आपण जुलै 2024 पासूनची घसरण पाहिली तर इंडसइंड बँक 28% पडलेली आहे. बजाज ऑटो 21% पडला, टाटा कन्झ्युमर 18% पडला, नेस्ले 18%, हिरो मोटोकॉर्प 17%, M&M 15%, मारुती 15%नी हे घसरलेले आहेत. निफ्टी 50चे हे शेअर आहेत. मिडकॅपमध्ये जर पाहिलं तर मिडकॅप जुलै 2024 पासूनची घसरण पाहिल्यास मिडकॅप समभागामध्ये PNC इन्फ्रा 30% पडला आहे, मन्नपुरम फायनान्स 30%, वोडाफोन आयडिया 26%, L&T फायनान्स 25% आणि NBCC 25%नी घसरलेला आहे. शेअर बाजार सतत कोसळत राहिल्यास किरकोळ गुंतवणूकदारांनी काय करावे? म्हणजे आता प्रश्न असा आहे की आपण सर्वसाधारण गुंतवणूकदार आहेत, शेअर बाजार सतत पडत आहे, तर आपण काय केलं पाहिजे? तर तज्ज्ञाचं काय मत आहे बघूया. ऑक्टोबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 92,000 कोटी रुपयाची विक्री केलेली आहे. म्हणजे ह्या महिन्यामध्ये मागच्या बारीला आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा 80-82 हजारापर्यंत आले होते, पण आता 92,000 कोटी रुपयाची विक्री FIIनं केलेली आहे. त्या तुलनेत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजे DIIनी म्युच्युअल फंडवाल्यांनी जवळपास 89,000 कोटी रुपयाची खरेदी केलेली आहे. DIIमध्ये प्रामुख्याने म्युच्युअल फंड कंपन्यांचा समावेश होतो, परंतु DIIद्वारे जोरदार खरेदी करूनही निफ्टी 50 ऑक्टोबरमध्ये 5%पेक्षा जास्त निफ्टी घसरलेला आहे ह्या महिन्यामध्ये. चीनच्या शेअर बाजाराचे वाढते आकर्षण भारतीय शेअर बाजारावर छाया टाकू शकते. म्हणजे चीनचा जो शेअर बाजार आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक होत आहे. सप्टेंबरच्या अखेरीस चीन सरकारने अनेक मदत पॅकेज जाहीर केले होते. याचा परिणाम चीनच्या शेअर बाजारावर झाला, शेअरमध्ये वाढ झाली. चीनच्या शेअर बाजाराच्या कमी मूल्यांकनाने परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. हा ट्रेंड ऑक्टोबरमध्येही कायम राहिला आहे. ऑक्टोबरमध्ये विदेशी गुंतवणूकदाराच्या भारतीय बाजारात विक्रीचे जुने रेकॉर्ड मोडले. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 92,000 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचे शेअर विकले आहेत. याआधी त्यांची एका महिन्यात इतकी विक्री भारतीय बाजारपेठेत कधीही झालेली नव्हती. म्हणजे FIIनं याआधी इतकी मोठी विक्री एका महिन्यात कधीही केलेली नाही. परकीय गुंतवणूकदारांनी एका महिन्यात एवढी विक्री यापूर्वी कधीच केली नाही. यापूर्वी कोविडच्या सुरुवातीला विदेशी गुंतवणूकदारांनी म्हणजे FIIनी भारतीय बाजारपेठेत 65,000 कोटी रुपयाची विक्री केली होती. यावरून असे दिसते की भारतातील कंपन्यांच्या घटत्या नफ्याच्या वाढीमुळे परदेशी गुंतवणूकदाराच्या संयमाचा बांध हा फुटू लागला आहे. त्याचबरोबर शेअरचे उच्च मूल्यांकनही त्यांना त्रास देत आहे. परंतु अलीकडच्या वर्षात किरकोळ गुंतवणुकीत मोठा बदल दिसून आला आहे. यावेळी FIIच्या विक्रीचा भारतीय बाजारावर पूर्वीसारखा परिणाम झालेला नाही. म्हणजे आपण सर्वसामान्य जे गुंतवणूकदार आहोत त्यांनी खरेदी केल्यामुळे FIIचा एवढा परिणाम बाजारावर झालेला नाही. याचे कारण किरकोळ गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी. किरकोळ गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. म्हणजे डायरेक्ट शेअरमध्ये जरी गुंतवणूक करत नसली तरी बरेच लोक हे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत आहेत. म्हणजे म्युच्युअल फंडवाले शेअर बाजारात गुंतवणूक करतात. त्यामुळं FIIने एवढी विक्री करू नये. शेअर बाजार हा एवढा पडलेला नाही. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 89,000 कोटी रुपयाची खरेदी करून पाठिंबा दिलेला आहे. तेच म्हणजे म्युच्युअल फंडावाल्यांनी एवढा खरेदी केलेली आहे. तीच खरेदी जी आहे ती लोकांनी म्युच्युअल फंडाला पैसा दिला म्हणून त्यांनी खरेदी केलेली आहे. ऑक्टोबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 92,000 कोटी रुपयाची विक्री केली. त्या तुलनेत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 89,000 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. DIIमध्ये प्रामुख्याने म्युच्युअल फंड कंपन्यांचा समावेश होतो. परंतु DIIद्वारे जोरदार खरेदी करूनही निफ्टी ऑक्टोबरमध्ये 5%हून अधिक घसरला आहे. याचा अर्थ FIIच्या विक्रीचा फटका किरकोळ गुंतवणूकदाराला पडला आहे. म्हणजे आपण सर्वसामान्य गुंतवणूकदार आता परेशान झालेलो आहोत, कारण आपण जी गुंतवणूक केली ती आता आपल्याला मायनसमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या आपल्याला त्याचा फटका बसलेला आहे. कोविडच्या सुरुवातीपासून किरकोळ गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. तर काय झालं की 13 कोटी नवीन गुंतवणूकदाराची अशी घसरण यापूर्वी कधी पाहिली नव्हती. म्हणजे 13 कोटी जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांनी अशी घसरण यापूर्वी कधीही पाहिलेली नाही. 2020मध्ये डीमॅट खात्याची संख्या 4 कोटी होती
सप्टेंबर 2024मध्ये ती 17 कोटीवर गेलेली आहे. म्हणजे 13 कोटी हे नवीन गुंतवणूकदार झालेले आहेत. याचा अर्थ 13 कोटी नवीन गुंतवणूकदारांनी केवळ बाजारातील तेजी पाहिली आहे. त्यामुळे त्यांना बाजाराशी निगडीत जोखमीची जाणीव नसते. पुस्तके वाचून जोखीम शिकणे आणि जोखमीमुळे होणारे नुकसान यात खूप फरक आहे. म्हणजे फक्त पुस्तकं वाचून काय असतंय, बाजार कसा पडतो, काय पडतो हे करणं आणि प्रत्यक्ष आपण त्याच्यामध्ये अनुभव घेणं, आपण शेअर खरेदी करणं आणि मायनस झाल्यानंतर काय करायचं, हा अनुभव फार वेगळा आहे. आता बाजारात घसरत असताना अशा नव्या गुंतवणूकदारांची कसोटी लागली आहे. त्यांनी गुंतवणूक सुरू केल्यानंतर पहिल्यांदा बाजारात एवढी घसरण पाहायला मिळत आहे. जे जास्त वाढतात ते अधिक घसरत आहे. ज्या शेअरमध्ये जास्त वाढ झाली होती त्यात आता आणखी घसरण पाहायला मिळत आहे. कोणते जास्त वाढले होते? गेल्या वर्षात निफ्टी 50 हा 28% वाढला आहे. तर एका महिन्यात त्यात सुमारे 6% घसरण झालेली आहे. निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स हा निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स गेल्या एका वर्षात 40%हून अधिक वाढले आहेत व गेल्या एका महिन्यात हे निफ्टी 50पेक्षा जास्त घसरले आहेत. म्हणजे हा 6% घसरला आहे, पण हे दोन जे 40% वाढले होते ते जास्त घसरलेले आहेत. जे जास्त घसरलेले आहेत गेल्या वर्षात ऑटो रिॲलिटी निर्देशांक 50 ते 70% वाढ झाली आहे. म्हणजे ऑटो आणि रिॲलिटीमध्ये 50 ते 70% वाढ झाली होती व गेल्या एक महिन्यात हे 10% घसरलेले आहेत. विशेषतः PFC आणि REC सारखे शेअर जे बाजाराचे प्रिय होते त्यातही लक्षणीय घसरण झालेली आहे. आता आपण बाजाराकडे 3 प्रकारे पाहू शकतो: मूलभूत, तांत्रिक आणि तरलता. यापैकी काही सध्या तरी सकारात्मक दिसत नाही. म्हणजे बाजारामध्ये यापैकी काही सकारात्मक दिसत नाही. काही काळ फंडामेंटल्सवर दबाव होता. कंपन्यांच्या उत्पन्नात अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. मूल्यांकनात सातत्याने वाढ होत होती. जोपर्यंत कमाई चांगली वाढ दर्शवत नाही तोपर्यंत शेअरची वरची शक्यता, म्हणजे जोपर्यंत कंपन्याचे रिझल्ट चांगले येणार नाहीत तोपर्यंत शेअर वर जाणार नाही, असं एकंदरीत यांचं म्हणणं आहे. तर मग आता आपण काय करावे? अशा वेळेस बाजारातील मोठी घसरण ही चांगल्या कंपन्यांच्या शेअरमधील गुंतवणूक वाढण्याची संधी आहे. आपण हेही मागं चर्चा केली होती की बाजार पडत आहे हे तर हे चांगल्या कंपन्या ज्याचे रिझल्ट चांगलेले आहेत अशा कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये तर आता ते शक्य नाही की कोणते शेअर घ्यायचे, तर उद्या मी जो व्हिडिओ बनवल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निश्चित सांगेल की आपण कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. कदाचित त्या कंपन्या आपण गुंतवणूक केल्यानंतरही खाली येऊ शकतात, परंतु ती संधी आहे अशा कंपन्यात. कारण एकदम लोअरलाच आपण खरेदी करू शकत नाही. कोणत्याही शेअरमध्ये एखादा योगायोग लागू शकतो, परंतु आपण खरेदी केल्यानंतर शेअर खालीही येऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे शेअर आपण खरेदीचे आपण 4-5 जर भाग केले तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. दीर्घकालीन दृष्टिकोनातून ज्या कंपन्याचे मूल्यांकन आकर्षक आहे अशा कंपन्याच्या समभागामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. भारताची दीर्घकालीन विकास कथा ही आकर्षक आहे. त्यामुळे भारतामध्ये आपण जी गुंतवणूक करत आहोत ती भारत हा विकसनशील देश आहे आणि पुढे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आता डिक्सन टेकबद्दल एक आहे बातमी. डिक्सन टेकची बातमी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. आता इथं आपण हा व्हिडिओ एवढ्या बातमीमध्ये संपून टाकू. शेअर बाजारात घसरण का होत आहे तर त्या घसरणीचे कारण आपण वारंवार बघितलेले आहे. शेअर बाजारातील घसरणी मागील सर्वात मोठे कारण म्हणजे कंपन्याच्या तिमाही नफ्यात झालेली घट आणि विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेतून मोठी रक्कम काढून घेतलेली आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील निवडणुका, जागतिक बाजारावरील दबाव याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. तसेच चीन सरकारने अर्थव्यवस्थेसाठी दिलेले $142 अब्ज मदत पॅकेज भारतीय बाजारपेठेसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून चीनमध्ये गुंतवणूक करत आहेत. मग यावेळी गुंतवणूकदारांनी खरेदी टाळावी आणि बाजाराची दिशा स्थिर होईपर्यंत प्रतीक्षा करावी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जोपर्यंत शेअर बाजार सलग 2 दिवस सर्वोच्च पातळीवर बंद होत नाही तोपर्यंत गुंतवणूक करू नये असं यांचं म्हणणं आहे. परंतु मी या मताचा आहे की चांगल्या कंपन्या असतील तर आपण थोडी गुंतवणूक ही करत गेलो पाहिजे. त्यामुळे आपलं ॲव्हरेजही होईल आणि आपण एकदम लोअरला कधीही खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे वरच्या बाजूला खरेदी करण्यापेक्षा आपण ॲव्हरेज खरेदी जर करत राहिलो तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. फक्त चांगल्या कंपनीत गुंतवणूक ही केली पाहिजे. तर मित्रांनो, फक्त माहितीपर हा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही व्हिडिओ कमेंटमध्ये सांगू शकता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कंपन्याची शेअर्सची चर्चा करू की कोणत्या कंपन्यामध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.